नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची परमनंट भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 18 ते 36 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6/10/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागेल, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे कोकण रेल्वेज कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात जी आहे 16/8/2024 या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज जे आहे तुम्ही 16/9/2024 पासून या ठिकाणी करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 6/10/2024 आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इलेक्ट्रिकलसाठी निघालेली आहे. सिनियर इलेक्ट्रिक सेक्शन इंजिनियर या पदासाठी एकूण या ठिकाणी 5 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर टेक्निशियन 3साठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. असिस्टंट लोको पायलटसाठी या ठिकाणी एकूण 15 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. टेक्निशियन 3साठी देखील 15 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्यानंतर सिव्हिलसाठी सिनियर सेक्शन इंजिनियर या पदासाठी एकूण 5 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर ट्रॅक मेंटेनरसाठी या ठिकाणी 35 वॅकन्सी आहे. त्यानंतर मेकॅनिकलसाठी या ठिकाणी टेक्निशियन 3साठी या ठिकाणी एकूण 20 वॅकन्सी आहे. त्यानंतर ऑपरेशनिंगसाठी या ठिकाणी स्टेशन मास्टर या पदासाठी एकूण 10 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी 5 वॅकन्सी आहे. पॉईंटमॅनसाठी 60 वॅकन्सी आहे. सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनसाठी एकूण 15 वॅकन्सी आहे. कमर्शियलसाठी कमर्शियल सुपरवायझर म्हणून 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. पेमेंट जे आहे या ठिकाणी सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलसाठी 44,900 रुपयापासून लेवल 7नुसार तुम्हाला दिलं जाईल. सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 44,900 रुपयाचं वेतन आहे. स्टेशन मास्टर या पदासाठी आणि कमर्शियल सुपरवायझर या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल. गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी 29,200 रुपये आहे. टेक्निशियन 3 मेकॅनिकलसाठी 19,900 आणि टेक्निशियन 3 इलेक्ट्रिकलसाठी देखील 19,900 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. ESTMसाठी या ठिकाणी लेवल 2नुसार 19,900 वेतन आहे. असिस्टंट लोको पायलटसाठी देखील 19,900 रुपये वेतन आहे. पॉईंटमॅनसाठी 18,000, ट्रॅक मेंटेनरसाठी 18,000 वेतन या ठिकाणी आहे. वयमर्यादा तुम्हाला 18 ते 36 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 1/8/2024ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला दिली जाईल. SC/STसाठी 5 वर्षापर्यंत, OBCसाठी 3 वर्षापर्यंतचं, एक सर्व्हिसमॅन आणि इतर PWD किंवा इतर सर्व्हिसमॅन या ठिकाणी असतील कोकण रेल्वेचे, तर त्यांना देखील सवलत या ठिकाणी दिली जाईल. शैक्षणिक अर्हता जे आहे सिनियर सेक्शन इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकलसाठी या ठिकाणी तुम्हाला 4 वर्षाची बॅचलर डिग्री झालेली असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये किंवा या ठिकाणी कॉम्बिनेशन झालेलं असेल तुमचं सबस्ट्रेनमध्ये या ठिकाणी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. टेक्निशियन 3 आणि इलेक्ट्रिकलसाठी या ठिकाणी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत ITI तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर असिस्टंट लोको पायलट या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, सोबत ITI तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सिव्हिलमध्ये सिनियर इंजिनियर किंवा सेक्शन इंजिनियर या पदासाठी डिग्री तुमची झालेली असणे आवश्यक आहे. सिव्हिलमध्ये किंवा बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ट्रॅक मेंटेनर या पदासाठी 10वी पास तुम्ही असणं आवश्यक आहे. त्यानंतर मेकॅनिकलसाठी टेक्निशियन किंवा मेकॅनिकलसाठी या ठिकाणी तुम्हाला 10वी पास तुम्ही असाल, सोबत ITI तुमचं झालेलं असेल संबंधित ट्रेडमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ऑपरेटिंगसाठी स्टेशन मास्टर या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. पॉईंटमॅनसाठी 10वी पास तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनसाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, सोबत ITI झालेलं असेल संबंधित ट्रेडमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. कमर्शियल सुपरवायझरसाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा.
आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.